किसलेलं खोबरं 1 वाटी, बदाम तुकडे केलेत, खारीक बी काढून घेतलीये ते पण थोडे तुकडे केलेत, बेदाणे 4 ओळी असेल तर, काजू असेल तर काजू पण टाकू शकता, गूळ आहे किसलेला, खसखस एक अर्धा चमचाच लागणार आहे आपल्याला, आणि थोडीशी वेलची पावडर. आता ह्याची मी पावडर करणार आहे, आणि खडीसाखर. पॅन गरम करायला ठेवलाय, त्यात तूप घातले मी. यामध्ये बदामाचे तुकडे परतून घेऊया. मनुके किंवा बेदाणे हे पण यात थोडेसे भाजून घ्यायचे. आता हे तुकडे काढून घ्यायचेत आपल्याला. हे चांगलं भाजून झालंय, मी काढून वेगळं ठेवते. हे बेदाणे मी काढून घेतलेत, बदाम आणि बेदाणे वेगळे काढून घेतलेत. आता ही खारीक आहे, खारीक पण मी भाजून घेते. खारीक बाजूला काढून घेतली मी. आता ह्यात खसखस घालते अर्धा चमचा भाजायची. त्यातच आता आपण खोबरं घालणार आहोत. खोबरं घालते मी यात. खोबरं भाजून झालेलं आहे. आता याला आपण काढूया आणि थंड करायला ठेवूया. खमंग असा वास येत आहे खोबऱ्याचा भाजलेला. हे खारकेचे तुकडे आहेत, हे मी थोडेसे जाडसर बारीक करून घेते मिक्सरला. आता या वाटीत मी सगळं काढून घेते. पहिले हे बेदाणे आणि बदाम भाजलेले, खोबरं भाजलेलं खोबरं, जाडसर बारीक केलेली मी ही खारीक आहे, खारीक पण यात घालते. खारीक आहे. आता ही खडीसाखर पण घालते मी वेलची पावडर, आणि आपण मिक्स करून घेऊया. आणि आता ही आपली गणपती बाप्पांसाठीची खिरापत रेडी झालेली आहे.